नमस्कार, मी माधव देवचके क्राइम या मालिकेमध्ये आपलं स्वागत करतो। पैसा हा देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही। मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाने हे वाक्य कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी ऐकलं असणारच। जन्मापासून मरणापर्यंत जगण्यासाठी जसा पैसा महत्वाचा आहे तसाच जगवण्यासाठी महत्वाचा आहे। पण पैशाचा अतिरेक झाला की हाच पैसा मरणास कारणीभूत होऊ शकतो। आपल्या आजच्या या कथेत हाच पैसा मृत्यूस कसा कारणीभूत ठरला आपण हे पाहणार आहोत। पाटलांची तिन्ही मुलं आणि एक सून, चौघेही घरात असताना पाटलांची हत्या झाली। कशी? अंतरुणाची अवस्था पाहता झटापट झालेली दिसते। उशीत तोंडावर दाबली, प्रतिकार झाला पण मारेकरी ताकदीने भारी पडलाय। गुदमरून मृत्यू झालाय। पण सर, कोणी केलं असेल? तेच तर शोधायचंय। कुणी मारलं, का मारलं, कधी मारलं, किती वाजता मारलं। पण मला एक गोष्ट नक्की कळत नाहीये की ज्यावेळी हे घडलं त्यावेळी घरची मंडळी काय करत होती। म्हणजे त्यांना झटापटीचा आवाज आला नाही, झोप लागली होती की काळ झोप, हे सगळं शोधायचंय। सर, ही घटना जेव्हा घडली ना तेव्हा तर मी घाई करू नका, सगळं शोधायचंय पण इथे नाही। यांना म्हणजे माझ्या या माणसांना जे काम करतात त्यांना डिस्टर्ब नको। आपण बाहेर जाऊन बोलूया। येस सर। कोपरा शोधून घ्या, नजरेतून कुठलीही गोष्ट सुटता कामा नये। हो सर। चला। मला वाटतं आपण सर्वांची परत एकदा ओळख करून घेऊयात। हो साहेब मी समीर, मूर्त दशरथरावांचे चिरंजीव। आणि ही माझी मिसेस वंदना। नमस्कार। वंदना, ते तुम्ही काय करता? मी गोल्डन ट्रॅव्हल्स कंपनीत कस्टमर सर्व्हिसला आहे। पुढे? सर, हा माझा लहान भाऊ सचिन, तो घरीच असतो। बाबांची देखभाल करण्याचा फुल टाइम जॉब असतो त्याचा, ते करत होता तो। या व्यतिरिक्त माझा मधला भाऊ समर आणि त्याची बायको अलका इथे राहते। पण अलका विदेशात गेली आहे कंपनीच्या कामासाठी 15 दिवसांपूर्वी। साधारण 3-4 दिवसात ती घरी परत येईल। बर, पण हा समर अजून इथे दिसत नाहीये। समर सिव्हिल इंजिनियर आहे, तो कन्स्ट्रक्शन साइटवर असतो। परगावी गेलाय तो, त्याला यायला जरा वेळ लागेल। हे थोडंसं विचित्र वाटत नाही का? नाही म्हणजे घरात ही अशी दुर्घटना घडली आणि तो तिकडे साईटवर। सर, तो नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजताच घरातून निघाला। जेव्हा तो निघाला तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की असं काही होईल म्हणून। घरातली एक व्यक्ती घरातच अशा अवस्थेत पोहोचलीये आणि तुम्हाला काही माहित नाही? विचित्र वाटतं नाही का हे ऐकायला? सर, ऐकायला विचित्र वाटत असलं तरी घडलं असंच होतं। आम्ही सगळे आमच्या व्यापात होतो। सर, मी तर सकाळी 8:45 वाजताच घराच्या बाहेर पडलो होतो। मी देखील निघायची तयारी करत होते। 10 वाजता? हो, 11 वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचलं तरी चालतं,
फारसं कोणी कस्टमर येत नाही ना. अच्छा, मग त्यांच्या खोलीत तुम्ही कसं काय गेला? अहो 10 वाजले होते. बाबा इतका वेळ कधी झोपत नाहीत, म्हणून मी सहज त्यांच्या खोलीत पाहायला गेले होते. तेव्हा हा सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. सर्वात पहिले मी सचिनला हाक मारली. बाबांचं जाणं मला संशयास्पद वाटलं. मी सचिनला कुठल्याही वस्तूला हात न लावण्याची सूचना दिली आणि ताबडतोब यांना फोन करून बोलावून घेतले. बातमी कळताच मी लगेचच आलो. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं आणि पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनचा नंबर तुमच्याकडे कसं काय आला? मी दिला. आमच्या कंपनीत एक डायरी आहे. त्या डायरीत सगळ्या पोलीस स्टेशनचे, फायर ब्रिगेडचे आणि आपल्या महानगरपालिकेतील महत्त्वाच्या डिपार्टमेंटचे काही महत्त्वाचे नंबर्स आहेत. त्यातूनच पोलीस स्टेशनचा नंबर काढला. ही ती डायरी. हुशार, स्मार्ट, म्हणजे खूप चांगली गोष्ट केलीत आणि काही लपवूनही नाही ठेवलं. तरी पण एक गडबड वाटते हा. म्हणजे वंदनाताई, तुम्हाला असं नुसतं बघताच एका नजरेत असं कसं वाटलं की हा घातपात असेल म्हणून? साहेब, आमचे बाबा हे फार नीटनेटके आणि टापटीप राहणारे आहेत. त्यांना पॅरालिसिस झालेला, तरी त्यांना कुठलाही गलिच्छपणा खपायचा नाही. मग तो कचरा असो, कपड्यावर पडलेली घडी असो किंवा बेडशीट चादरीची विस्कटलेली घडी असो. बाबांना गलथनपणा कधीच खपायचा नाही. आणि आज त्यांच्या खोलीची ही अवस्था, त्यांची अवस्था, हे सगळं पाहून मला संशय आला. आणि कशावरून त्यांना अटॅक आला नसेल? म्हणजे त्यावेळी सुद्धा माणूस तडफड करतोच की, नाही का? असेल. माझं फर्स्ट इम्प्रेशन जे होतं ते मी सांगितलं. नाही, घरात काही चोरीलाही गेलेलं दिसलं नाही, मग कुणी असं का करावं, नाही का? सर, मला जो संशय आला तो मी व्यक्त केला. काय झालं? माझं काही चुकलं का? बरं, घरात अजून कोण कोण असतं? सर, आम्ही 5 आणि बाबा 6वे होते, बस. मुलं बाळ? नाही, अजून नाही. काय हो? नाही म्हणजे एवढी झटापट झाली, पडझड झाली, तरी तुमच्यापैकी एका कोणालाही जाग आली नाही? नाही आली हो. बाबांची खोली ती त्या तिकडे आणि आमची हॉलच्या या बाजूला, आणि दोन्ही खोल्यांची दारं बंद होती, म्हणून आम्हाला आवाज ऐकू आला नाही आणि जागही आली नाही. शक्य आहे. सचिन, तुला? सर, मी नेहमी बाबांच्याच खोलीत झोपायचो, पण माझ्या खोकल्यामुळे त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून मी गेले 2-3 दिवस गच्चीत झोपतोय. मी जर गच्चीत झोपलो नसतो तर कदाचित आज. योगायोग आहे सचिन, होणारी गोष्ट चुकत नसते. बरं, मला एक सांग, तुझा कोणावर संशय? काय? सचिन, माझा या सर्वांवर संशय आहे. त्याच्यावर, हिच्यावर आणि त्या समानावर. समीर, बाबांचं असं कसं झालं रे? आणि इन्स्पेक्टर साहेब, अहो काय झालं? नाटकं बघा साहेब, नाटकं बघायची. याला काय झालंय? वेळ लागलाय मला. माझे बाबा गेलेत ना, तुम्ही लोकांनी मारलेत त्यांना. मारलं आणि पोलिसांना सुद्धा बोलवलं. इन्स्पेक्टर साहेब, या तिघांना अटक करा, फाशी द्या तिघांना. सचिन, शटअप, जस्ट शटअप. का शटअप? का मी का शटअप? माझ्या बाबांचे मारेकरी आहात तुम्ही. इस्टेट मिळाली नाही म्हणून मारून टाकलं ना त्यांना. झालं, सुरू झालं आता. का वंदना? हे आत्ता सुरू झालंय? सुरू खूप आधीपासून झालं होतं. त्या दिवशीपासून ज्या दिवशी बाबांनी सगळ्या संपत्तीचा वारस मला एकट्याला केलं होतं, त्यावेळी तुम्हा सर्वांचा जळफळाट झालेला मी अजून विसरलो नाही. साहेब, साधारण 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बाबांनी या दोघांना त्यांच्या खोलीत बोलवलं होतं. बाबा, तुम्ही परत एकदा विचार करा. मी विचार करूनच निर्णय घेतला. बोलाव दे. तरी पण बाबा, बोलावं सांगितलं ना तुला, बोलाव. बोलवलं त्यांना, येतील. काय बाबा, आज कुठे गेला होतात भटकंतीला? नशीब या तरी कामाला येतो हा.
बाकी सगळ्याच बाबतीत याची बोंबच आहे. पण बाबांची देखभाल मात्र चांगली करतो हा. करणारच. बाबांचा लाडका आहे ना तो. गप्पा बसा. अरे का उगाच त्याला चिडवता? अहो बाबा मस्करी करतोय. आता लहान भावाची मस्करी नाही करायची तर कोणाची करायची हा? मस्करी मस्करीत त्याची टवाळी करता आम्हाला कळत नाही असं वाटलं होय. बरं ते जाऊ दे. तुम्ही आम्हाला इथे का बोलवलंय ते सांगा. सांगतो. मी एक निर्णय घेतलाय. हे राहतं घर, बँक बॅलन्स, सगळे शेअर आणि माझी सगळी संपत्ती मी या सचिनच्या नावे केली. आणि ही मस्करी नाहीये बरं का. नाही तर तुम्हाला मस्करी वाटायची. मी नको म्हणत असताना सुद्धा बाबांनी हे केलं. वा, पावळट बुद्धू म्हणता म्हणता स्मार्ट निघालाच रे. काय पट्टी पडवलीच रे बाबांना. की इमोशनल ब्लॅकमेल केलंस. हे बघा, तुम्ही दोघं माझ्याशी बोला. बोलतो बाबा हा कुठला तुमचा न्याय. नाही नाही मान्य आहे हा बुद्धीने कमजोर आहे. तुमची खूप सेवा करतो पण म्हणून सगळंच त्याला द्यायचं का. मग आम्ही आमचं कुटुंब घेऊन काय रस्त्यावर जायचं का? तुमचं तुम्ही ठरवा. साहेब, आमचं ऐकून तर घ्या. गुन्हा आत्ताच मान्य करताय. पण आम्ही का करू असं? आता ते तुम्हाला माहिती ना. साहेब मान्य आहे, आम्ही भांडलो, रागवलो. अहो पण खून नाही करणार हो. त्याच आश्रमातली काही मंडळी आपल्या आश्रमाची जागा विकून टाकण्यासाठी हापापलेली आहेत असं मला वाटतं. त्यांनी जे षडयंत्र रचलंय माझ्या विरुद्ध त्याच्यावरती लोक विश्वास ठेवतील. पप्पा जाण्याआधी शाळेत काही घडलं नसेल ना. त्या कारस्थानामध्ये जी माणसं सामील होती ना ती पैशासाठी माझं डोकं खात आहेत. माणसाला अधिक पैसे कमवायची हाव लागली ना की माणसं वाम मार्गाला लागतात. आपल्याला बाप्पांचा शोध घ्यायला हवा. वामन आश्रम गुरुवार शुक्रवार दुपारी 3:30 वाजता. नको नको ते बोलले. ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, लाड केले, त्यांना नको नको ते बोलले. रागाच्या भरात बोललो होतो आम्ही. त्या दिवसापासून तुम्हाला असा राग किती वेळा आला हे आठवा जरा. किती वेळा काय काय बोललात आठवा. तुम्ही तर तुम्ही, तुमच्या बायका सुद्धा त्यांच्याशी नीट वागत नव्हत्या. बाबांची सेवा करायला लागते म्हणून नेहमी चिडचिड करायची. आता तुम्हाला चिडायलाही नको आणि भांडायलाही नको. गेले बाबा गेले. समर अरे बघ त्याला. सचिन, तुला या सगळ्यांवर संशय आहे? सर, हे हँडवॉच मिळालं, कपाटाखाली होतं. अरे हे तर माझं आहे, सकाळी मिळतच नव्हतं. आणि सर हा रुमाल. हा रुमाल माझा आहे पण तो तिथे कसा गेला मला माहिती नाही साहेब. बघितलं साहेब, याच्या घड्याला पाय फुटले आणि बाबांच्या खोलीत जाऊन कपाटाखाली लपलं. आणि याचा रुमाल सुद्धा. सचिन प्लीज. हवालदार पवार, सगळ्यांच्या बोटांचे ठसे घ्या नंतर. येस सर.
साहेब, मी मान्य करतो आमचं बाबांशी फारसं काही पटत नव्हतं, पण म्हणून काही आम्ही त्यांचा खून करणार नाही हो. तुम्ही कोण काय करू शकता हे आम्ही शोधून काढू. आता ते तुम्ही नाही सांगायचं. तुमच्या घरात घटना घडली आणि त्या घटनेचे धागेद्वारे ह्याच घरात आहेत. आता तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा, नाहीतर मग आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावं लागेल. आणि जर तसं झालं तर ते तुम्हाला झेपणार नाही. पवार, ठसे घ्यायला विसरू नका. हो सर. साहेब, आमचं ऐकून तर घ्या. गुन्हा आत्ताच मान्य करताय, पण आम्ही का करू असं? आता ते तुम्हाला माहिती ना. साहेब, मान्य आहे, आम्ही भांडलो, रागवलो, अहो पण खून नाही करणार हो. अहो, संसार आहे आमचा, आम्ही असं नाही करणार. ते आता शोधायचंय. मगाशी मी जे सांगितलं ते आता परत सांगतो. का मारलं, कुणी मारलं, कशासाठी मारलं, किती वाजता मारलं, आणि हे सगळं घडत असताना तुम्ही घरचे लोक काय करत होतात? या पळापळीचा आवाज आला नाही? अरे झोप लागली की काळ झोप, सगळं शोधायचंय. पवार. यस सर. आतलं काम झालंय का? थोडं बाकी आहे. काम झाल्यानंतर बॉडी हलवायची सोय करा. मिळालेल्या वस्तू लॅबला पाठवा आणि आठवणीने ह्या सगळ्यांच्या बोटांचे ठसे घ्या. यस सर. मी जरा बाहेर चौकशी करतो. ओके. आता इन्स्पेक्टर काय विचार करतायत हे महत्वाचं आहे. आपल्या शेजारी पाजारी जाऊन आपल्याबद्दल चौकशी करत होते. अगं, ते कामच आहे त्यांचं. हे असं? अरे काळे काकू आणि शलाका मला बोलल्याही. तुमच्याबद्दल खूप उलटसुलट प्रश्न विचारत होते. तुम्हीच केलाय का हो खून? ऑफिसने तुला एक लेटर दिलेलं आहे. इन्क्वायरी कमिशन होईपर्यंत तू ऑफिस मधल्या कुठल्याही कामाला हात लावू शकत नाही. अमेरिकेत त्याने जे काय प्रताप केलेत ना, त्याची फळं तो भोगतोय. म्हणजे त्याला त्याच्या ऑफिसनं सस्पेंड केलेलं आहे. मम्मी, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का ग? रादर मला तर आता अशी शंका यायला लागली की प्रत्येक जणच माझ्यापासून काहीतरी लपवतं. तू काय केलेस ते तुला चांगलं ठाऊक आहे. आणि तुम्ही जे काय करताय ना तेही मला चांगलंच ठाऊक आहे. ए चिमणी. अहो पण घाणेकरांच्या विरुद्ध मांडण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये. पण त्याने तुमचा विनयभंग केला असं सांगा. संसार माझा वेगळा, सोमवार मंगळवार दुपारी 3 वाजता. तू? होय, मी. काय हवंय तुला? मला मोठा बटाटा हवाय. त्या बटाटा मागणाऱ्या बाईने आजवर 2 घरांना आपलं निशाणा बनवलंय. जग्गू, बाजूला व्हा. मिस्टर वर्मा, फोन करून आपल्या टीमला लवकर इथे बोलवून घ्या. मरणाऱ्या त्या तिन्ही मुलांच्या लहानातल्या लहान गोष्टींची माहिती काढा. मला त्या तिघांच्याही बाबतीत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. सॉरी करण साहेब, आम्ही मिस्टर श्रीवास्तवना नाही वाचवू शकलो. व्हॉट? तुम्ही माझ्याकडे बटाटा नाही मागणार? मिसेस रॉय. करण द डिटेक्टिव्ह, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4:30 वाजता. नवीन वर्षात आपल्याशी थेट संवाद साधण्यासाठी सखी सह्याद्री कार्यक्रम पुन्हा एकदा सज्ज. प्रमाणात तू बोल जिभे. त्याला माहिती असतं की आपल्याला त्रास होऊ शकतो. दिनांक 1 जानेवारी पासून आपल्याला आमच्या तज्ञांशी थेट संवाद साधता येईल. जिव्हाळ्याचा असा विषय आहे. लसीकरण कोणतं केलंय त्याचं रेकॉर्ड मिळत नाही काही काळानंतर. 1 जानेवारी पासून सखी सह्याद्री लाईव्ह फोन इन दुपारी 1 ते 2 या वेळेत. सखी सह्याद्री सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता. मगाशी मी जे सांगितलं ते आता परत सांगतो. का मारलं, कुणी मारलं, कशासाठी मारलं, किती वाजता मारलं, आणि हे सगळं घडत असताना तुम्ही घरचे लोक काय करत होतात? या पळापळीचा आवाज आला नाही? अरे झोप लागली की काळ झोप, सगळं शोधायचंय. पवार. यस सर. आतलं काम झालंय का? थोडं बाकी आहे. काम झाल्यानंतर बॉडी हलवायची सोय करा. मिळालेल्या वस्तू लॅबला पाठवा आणि आठवणीने ह्या सगळ्यांच्या बोटांचे ठसे घ्या. यस सर. मी जरा बाहेर चौकशी करतो. ओके.
वंदना तू नको ना टेन्शन घेऊ, मी आहे ना तुझ्यासोबत. अरे पण याला काही अर्थ आहे का? आपणच केला ना पोलिसांना फोन. जर हे काम आपण केलं असतं तर त्यांची विल्हेवाट लावली नसती. हे तू काय बोलतेस? गुन्हेगार असते तर म्हणाले. गुन्हेगार लोक कशी बॉडीची विल्हेवाट लावतात? ए बाई, तू फार भयंकर बोलतेस हा. आणि आधी त्या क्राईमच्या सिरियल्स बघणं बंद कर, नाहीतर तुझ्या या अशा बोलण्याने आपण सगळे गोत्यात येऊ. समीर, आता इन्स्पेक्टर काय विचार करतात हे महत्वाचं आहे. आपल्या शेजारी पाजारी जाऊन आपल्याबद्दल चौकशी करत होते. अगं ते कामच आहे त्यांचं. हे असं? अरे काळे काकू आणि शलाका मला बोलल्याही. तुमच्याबद्दल खूप उलटसुलट प्रश्न विचारत होते. तुम्हीच केलाय का हो खून? मी खुनी वाटते? तू सचिन शहाणपणा करायला लागलाय. आपल्यावर संशय घेतो तर त्याचं काहीतरी करायला पाहिजे. ए बाबा, डोक्याला खूप ताण आहे आधीच, आता आणखी व्याप नको. अरे पण तो बाहेरही असंच बरबडत राहिलं तर? पोलीस जेव्हा खऱ्या गुन्हेगाराला पकडतील ना, तेव्हा सगळ्यांची तोंड आपोआप बंद होतील रे. आणि आपण जरा सचिनचा विचारही करायला हवा. तोही आतून खूप खचलाय. बाबांवर किती प्रेम करायचा तो माहिती आहे ना. अशा परिस्थितीत त्याचं असं वागणं साहजिक आहे. संत आहेस तू. संत नाही, संथ आहे. या सिच्युएशनलाही इतकं थंडपणे कसं काय घेऊ शकतोस? वंदना, आतून मी हल्लोय. फक्त आपल्या हातून काही चूक घडू नये याची खबरदारी घेतोय मी. मला ना राहून राहून स्वतःवरच राग येतोय. आपण का असे वागलो? त्यांना सचिनला वारस बनवायचं होतं ना, तर बनवून द्यायचं होतं. तो मंद काय कामधंदा करू शकणार नाही हे आपल्यालाही माहित होतं. म्हणजे भविष्याच्या काळजीपोटी बाबांनी निर्णय घेतला त्याला वारस करण्याचा. त्यांच्या या निर्णयावर आपण ओव्हर रिॲक्ट झालो. आपण भावनेच्या भरात काहीतरी करून बसलो. इन्स्पेक्टर साहेबांच्या मते पाटलांच्या वारसांपैकीच म्हणजेच समर, सचिन, समीर आणि वंदना यांपैकीच कोणीतरी एक गुन्हेगार होता. कोण? हेच शोधून काढायचं होतं. आता हे कसं शोधून काढतात आपल्याला पाहायला मिळणार आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही सुद्धा विचार करा, कोण होता गुन्हेगार? इन्स्पेक्टर साहेबांचा अंदाज चुकीचा होता की बरोबर? पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा. जय हिंद. जाऊन झोप. अच्छा, म्हणजे मला पण कायमच झोपवणारच वाटतं. चालता हो, हे माझं घर आहे. सर आज सकाळी सकाळी चालात घरी. घरात हत्या होते तुम्हाला कळत नाही? भाऊ कुठे तुम्हाला माहित नसतं? अरे काय करता काय तुम्ही? हे विचार करणारच. कुणी लोकांकडे कुणी म्हणूनच बघणार. समर पासून बघतोय, आरोपावर आरोप करतोय.